जेव्हापासून कराडच्या घाटावर ही डिश खाल्ली आहे ना, तेव्हापासून मला इतकी जाम आवडते. तुम्ही पण खाल्ली आहे का? कोणती ते पुढे सांगते. तर हाय, मी रिसला, वेलकम टू माय मिनी व्लॉग. आता या चॉपरची आठवण ना फक्त घाई गडबडीतच होते. त्यात छान असा कांदा बारीक करून घेतला, टोमॅटो बारीक करून घेतला. आता डिशचं नाव मी तुम्हाला पुढे सांगते, पण त्याच्या आधी ना रेसिपी शेअर करते. छान असा कांदा भाजून घेतला, त्यात टोमॅटो टाकला, एक मिरची टाकली, कोथिंबीर टाकली, मिरची पावडर टाकली, धनेपूड टाकली. आता सिक्रेट मसाला म्हणजे हा पावभाजी मसाला, त्याने इतकी भारी टेस्ट येते ना, तो टाकला. त्यात थोडंसं केचप टाकलं होतं आणि ही स्टफिंग तयार करून साईडला ठेवली. आणि छान असं चीज बारीक करून घेतला. आणि चीजचं ना मी फर्स्ट टाईमच बनवणार होते, म्हणलं काय माहिती कसं लागते, पण खूप छान लागत होतं. आता ही सगळी स्टफिंग ना पावात भरून घेतली, वरून चीज टाकलं, तव्याला तेल लावलं, तुम्ही बटर पण लावू शकता, खूप भारी टेस्ट येते बटरनी पण. आणि छान असे ना पाव दोन्ही साईडनी क्रिस्पी असे भाजून घेतले. आता कराडच्या घाटावर ना मी हे मसाला पाव खूप वेळा खाल्लं आहे. तुम्ही पण खाल्लं आहे का? आणि तेव्हापासून मला इतकं जास्त आवडतं, ते मी घरी पण ट्राय केलं आणि सारखंच बनवते. आता माझ्या नवऱ्याला तर इतकं जास्त आवडतं ना, तो तर सारखंच बनव म्हणतो. आता ह्याला खायला द्यायच्या आधी ना माझीच एवढी गडबड चालली होती खायची, कसं झालंय काय झालंय ते बघायची. पण इतकं भारी झालं होतं ना, मला तर अजिबात निघत नव्हता. पटपट खाऊन घेतलं आणि त्याच्यानंतर मग नवऱ्याला दिलं. तर आजच्यासाठी एवढंच. बाय.